नमस्कार मंडळी, मी दिनेश गायकवाड. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी तुम्हाला आपल्या तलोजा फेज 2 सिडकोमधील सुखसागर सोसायटीची पूर्ण माहिती देत आहे. हा इन गेट आहे. आमची इथे EWSमध्ये रूम आहे आणि ज्यांच्या कोणाच्याही रूम असतील किंवा घ्यायच्या असतील त्यांच्यासाठी माहिती खूप महत्त्वाची आहे. आणि आता आजूबाजूला पण खूप सारे सिडकोचे प्रोजेक्ट पण येत आहेत. त्यासाठी आता ह्या रूमना अजून याच्या पुढे व्हॅल्यू याची वाढणार आहे. हे बघा तुम्ही आमच्या उजव्या साईडला पाहू शकता ह्या सर्व LIG बिल्डिंग आहेत. ह्या पूर्ण L1, L2, L3 ह्या ते 8 पर्यंत बिल्डिंग आहेत आणि तुम्ही डाव्या बाजूला पाहू शकता हे दीपसागर सोसायटी आहे आणि त्याच्या पुढे तिकडे स्वप्नसागरी सोसायटी आहे आणि आपल्या समोर आनंदसागर सोसायटी आहे. तुम्ही पाहू शकता की आता खूप सारी लोकं इकडून राहायला पण येत आहेत. तसेच आता एअरपोर्ट चालू झाल्यामुळे खूप सारे लोकं आता इथून भाड्याने पण रूम जात आहेत. तुम्ही पाहू शकता आज संडे असल्यामुळे, रविवार असल्यामुळे गाड्या पार्किंगला खूप साऱ्या दिसत आहेत. हे उजव्या साईडला LIGसाठी लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन बनवलेलं आहे. LIGचं वेगळं आहे, EWSचं वेगळं आहे. तुम्ही पाहू शकता आज रविवार आहे लहान मुलं आणि ही जी समोर तुम्ही पाहत आहात ती LIGची शेवटची बिल्डिंगची लाईन त्याच्या मागे EWS पूर्ण बिल्डिंगच्या चालू होतात. इथून पुढे सर्व EWSच्या बिल्डिंग चालू होतात. हा सिडकोचा कोणता प्रोजेक्ट आहे नक्की माहिती नाही. जो शेड बांधला आहे. जेव्हा समजेल तेव्हा तुम्हाला नक्की सांगेल मी. आज सोसायटीमध्ये लग्न कार्य आहे त्यामुळे खूप पुढे लोकांची गर्दी तुम्हाला दिसेल. इथे पुढे EWSसाठी गार्डन आणि EWSच्या पाण्याच्या टाक्या हे बघा टँकरने पाणी चालू आहे सध्या आणि इथे पुढे EW ही सर्व LIG बिल्डिंग या साईडला आणि इकडे EWS. पुढे EWSचं गार्डन तुम्हाला दिसेल. तिथे पण लहान मुलाच खेळत आहेत. नाही तर दुपारची पूर्ण इकडे शांतता असते. आज संडे आणि आज कार्यक्रम पण पुढे लग्नाचा कार्यक्रम पाहतो तुम्ही तिथे खूप गर्दी आहे. इकडे मुलं खेळत इथे गार्डन पण आहे. इथे एक चांगली गोष्ट की इथे स्वच्छता ही चांगल्या पद्धतीने केली जाते. गवत वगैरे वेळेवर काढतात आणि आता दुपारचे 1 वाजलेत त्यामुळं खूप ऊन असल्या कारणाने तरी आज खाली जास्त मुलं नाही आहेत. तुम्ही समोर पाहू शकता ती सिडकोची बिल्डिंग आहे L&T प्रोजेक्टची आहे ती. इथे पुढे ऑफिस आहे. तुम्हाला दाखवतो. इथे एक चांगली गोष्ट अशी आहे की प्रत्येक बिल्डिंगच्या गॅपमध्ये छोटंसं एक गार्डन बनवलं आहे. त्यामुळे कसं वातावरण जरा प्रसन्न वाटतं. पाहू शकता तुम्ही पुढे. हे बघा आपल्या उजव्या बाजूला एक छोटंसं गार्डन आहे. प्रत्येक बिल्डिंगच्या गॅपमध्ये असं छोटंसं गार्डन बनवलं आहे. हे बघा तुम्ही पाहू शकता आणि इथे डाव्या बाजूला गणेश उत्सव आपला होतो. ते ऑफिस आहे. समोर पाहू शकता तेही सिडकोचा प्रोजेक्ट आहे. त्यांची किंमत जरा जास्त आहे. सोसायटीची ही मागील बाजू आहे. सकाळी इकडे खूप लोक मॉर्निंग वॉकसाठी व्यायामासाठी तुम्ही तिथे दिसतात. हे बघा इथे फर्स्ट माळ्यावरती आपली रूम आहे. दाखवतो मी तुम्हाला पुढे गेल्यानंतर. हे पहा इकडे पूर्ण असा हा जो रस्ता आहे इकडे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी किंवा व्यायामासाठी खूप सारे लोक येत असतात. इथे समोर तिसरा गेट होणार आहे. त्यासाठी आपल्याला समोरच मेट्रो स्टेशन आहे ते पण आपल्याला जवळ पडणार आहे. हे असे मागं वाळवण वगैरे टाकतात लोक. हे पाहू शकता ते समोर आज तुम्हाला म्हटलं की मगाशी लग्न आहे सोसायटीमध्ये. ते आपल्या बघा तिथे समोर लग्न आहे. E1, E2 हे सोसायटीमध्ये कोणाचं तरी लग्न आहे. हे बघा ही आपली बिल्डिंग E3. ही EWS मधली E3 बिल्डिंग आहे. तुम्हाला दाखवतो आतमध्ये. फर्स्ट मजल्यावरती आपली रूम आहे. ते बघा ते समोर पेंद्र स्टेशन आहे. ते समोर पेंद्र स्टेशन आहे लास्ट. तिथून पुढे आता इकडे MIDC साठी नवीन प्लॅन आहे. समोर लेबर कॅम्प आहेत. ती आसावरी बिल्डिंग आहे. इकडे धनश्री मारवा. तसेच
एका फ्लोअरला 6 रूम असतात. लिफ्ट इकडे 2, इकडे 2, 2 जिने असतात दोन्ही साईडला आणि इकडे 2. ही आपली रूम. ओके, आता आपल्या रूमची तुम्हाला एंट्री दाखवतो. समोर समोर महाराजांचा फोटो आहे. इकडे वडिलांचा फोटो आहे. आई भाजी निवडत आहे आपली. आई घेवडीची भाजी आहे नाही, ही घेवडीची भाजी. आणि इकडे गॅलरी. गॅलरी आपली सोसायटीची बॅक साईड. ते तिकडं पेंदर गाव आहे आणि ते जे समोर मंदिराकडे दिसते ती बिर्ला कंपनी आहे. ओके, आणि बाहेर गाणी लागलीत. आमचं पिल्लू नाचते बघा. 1 मिनिट. हा पिल्लू करा, नाचा नाचा नाचा. नाही, लाजली. आमचं किचन. इकडे वॉशरूम, बाथरूम. आणि हा आमचा बेडरूम. पिल्लूचा फोटो. इकडे आम्ही फ्रीज वगैरे ठेवलंय. ही सगळी अरेंजमेंट आमच्या राणी सरकारांचीच आहे. इकडे आमचं छोटंसं ऑफिस. आज रविवार असल्यामुळे, सुट्टी असल्यामुळे सर्व इकडं तिकडं विस्तरलेलं आहे साहित्य. ही बॅक साईड. इकडे मागे पण सिडकोच्या सर्व बिल्डिंग आहे. छोटंसं गार्डन आहे बाजूला. पावसाळी खूप छान वाटतं इकडे. अशी EWS सिडकोची रूम आहे. छोट्या फॅमिलीसाठी खूप सुंदर अशी रूम आहे. तर तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.